सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सध्या एका बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याची माहिती समोर आलेली आहे। करमाळा तालुक्याचा पश्चिम भाग हा उजनी लाभक्षेत्राचा भाग आहे आणि या पट्ट्यामध्ये यापूर्वीही बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते। गेल्या 2 दिवसांपासून सध्या या भागामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळू लागलेली आहे। टिकसळ, टाकळी, कात्रज या भागामध्ये सदर बिबट्या सदृश्य प्राणी वावरत असल्याची माहिती नागरिकांनी दिलेली आहे। दरम्यान आमच्या खबर मराठीच्या टीमने तेथील काही नागरिकांशी संपर्क साधला असता एक बिबट्या आणि त्याची 2 पिले असे त्या भागामध्ये वावरत असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र आम्ही या माहितीला अद्यापपर्यंत पुष्टी दिलेली नाही। मात्र त्या भागामध्ये बिबट्या सदृश्य प्राणी फिरत असल्याचे मात्र अनेक नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान काही नागरिकांनी त्या ठिकाणचे काही ठसेही सोशल मीडियामध्ये व्हायरल केले असून त्याबाबत वन विभागालाही माहिती देण्यात आलेली आहे। करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये उजनीचा पट्टा आहे। उजनीच्या पट्ट्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे। याशिवाय केळीचेही क्षेत्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या पट्ट्यांमधूनच सध्या सदरचा बिबट्या सदृश्य प्राणी हा वावरत असल्याची नागरिकांची माहिती आहे। दरम्यान नागरिकांची अशी माहिती समोर आलेली असताना आता वन विभागाने तात्काळ पावले उचलणे ही काळाची गरज बनलेली आहे। कारण यापूर्वी करमाळा तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर हा सातत्याने आढळून आलेला आहे।